Problem set 2, question number 16. You can see here, triangle PQR is equilateral triangle. Equilateral triangle means all three sides are congruent. हा जो ट्रायंगल PQR आहे हा समभुज त्रिकोण आहे. एक झालं. नंबर अजून एक सांगितलंय QS आहे ना, QS हे 1/3 QR एवढा आहे. एक इन्फॉर्मेशन डायग्राम में तुम्हाला इथे दाखवले टेक्स्टबुक मध्ये की इथून ना याच्यावर खरं म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. म्हणजे PT परपेंडिक्युलर QR, PT हा QR वर लंब आहे. हे दिलेली इन्फॉर्मेशन आहे. आणि यावरून तुम्हाला काय प्रूव्ह करायला सांगितलंय बघा. 9PS² इज इक्वल टू 7PQ². कुठे आहे बघा 9PS². PS² इथे PS इथे म्हणजे 9PS² म्हणजे PS² ची 9 टाइम करायचा इज इक्वल टू PQ² चा किती टाइम 7 टाइम. या दोघांची पण व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. आता हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. एक बघा फक्त पायथागोरस थेरम वापरून दाखवलेला आहे. कुठेही वेगळा कोणताही टॉपिक नाहीये. फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा एक्सप्लेन करतो लक्षात. ट्रायंगल PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण आहेत ना. म्हणजे त्याच्या तीनही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार. ऑल थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. Therefore PQ is equal to QR is equal to PR. Sides of equilateral triangle. समभुज त्रिकोणाच्या बाजू बघा तिन्ही साइड सेम आहे. जेवढी PQ आहे तेवढंच QR आहे आणि तेवढंच PR आहे. ओके एक्झॅक्ट. आता गिवन मध्ये काय सांगितलं होतं QS is equal to 1/3 QR. This one is given information. हे दिलेली इन्फॉर्मेशन आहे. QS is equal to 1/3 QR. व्यवस्थित लक्ष द्या. आता काय केलं बघा PQ, QR आणि PR या तिघांची पण व्हॅल्यू सेम आहे की नाही. मग आपण फक्त काय करायचं QR च्या जाग्यावर PQ टाकायचं. कारण QR आणि PQ सेम आहेत ना म्हणून व्हॅल्यू काय आहे बघा QS is equal to 1/3 PQ. याला मी बॉक्स केलाय. ही स्टेप पुढे आपल्या परत एकदा लागणार आहे. बघा इथेपर्यंत प्रॉब्लेम आहे. ही गिवन इन्फॉर्मेशन होती बरं का. फक्त QR च्या ठिकाणी PQ टाकलेला आहे. आता नेक्स्ट पुढची स्टेप. हा परपेंडिक्युलर आहे का. आणि लक्षात घ्या इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जो परपेंडिक्युलर असतो तीच मेडियन पण असते. म्हणजे याचा अर्थ असा होतो QT आहे ना QT हे कुणाच्या हाफ येणार आहे QR च्या हाफ येणार. QT is equal to half QR. नेक्स्ट जसं आपण इथे QR च्या ठिकाणी कोण टाकलं तर PQ टाकलं होतं तसं इथे टाकायचं. QR च्या ठिकाणी PQ टाकायचं. नंबर 3 आणि नंबर 5 दोघांनाही बॉक्स टाकलेला आहे का. आता थोड्या वेळाने कळेल तुम्हाला. इथेपर्यंत कळलं. QS ची व्हॅल्यू काढली. QT ची व्हॅल्यू निघाली. आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ST ची. इथे बघा QT ची व्हॅल्यू माहिती आहे. QS ची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला हा जो ST आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक बघा बघू मला सांगा QT बघा QT जर फाइंड करायचं असेल तर कोणाकोणाची ऍडिशन करणार QS प्लस ST. याला आपण सपोर्ट देऊ शकतो बघा. काय देऊ शकतो Q डॅश S डॅश T. म्हणजे S इज बिटवीन Q अँड T. S हा Q आणि T च्या दरम्यान आहे. कोणतं लार्जर डिस्टन्स तर बघा हा Q आहे. QT इज इक्वल टू QS प्लस ST. झालं. आपल्याला ज्या बॉक्स मध्ये टाकलं तर व्हॅल्यू ते व्हॅल्यू टाकूया. मला सांगा QT ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1/3 PQ इज इक्वल टू QS ची व्हॅल्यू पण किती आहे 1/3 PQ प्लस ST. ST ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मग इज इक्वल च्या पलीकडे ST ठेवा. हे प्लस आहे ना हे प्लस आहे. इकडे गेल्यावर काय होणार मायनस होईल. आता इथे आपण 2 आहे इथे आपण 3 आहे. इक्वल डिनोमिनेटर करायचं.
इक्वल डिनोमिनेटर करताना काय करणार आपण 3 आणि 2 चा मल्टिप्लाय करणार 3 2 जा 6 आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करा 3 1 जा 3 म्हणून 3pq 2 1 जा 2 म्हणून 2pq आपण 6 आले इज इक्वल टू st पुन्हा एकदा 2 आणि 3 चा मल्टिप्लाय करायचा 6 नंतर क्रॉस मल्टिप्लाय करायचा याला आपण काय म्हणतो इक्वल डिनोमिनेटर करायचे आपल्याला इक्वलायझेशन ऑफ डिनोमिनेटर छेद समान करायचे आहे या दोघांचा मल्टिप्लाय आणि मग क्रॉस मल्टिप्लाय 3 ने इथे मल्टिप्लाय केलं तर 3pq 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2 इज इक्वल टू st 3pq मधून 2pq मायनस झालं फक्त pq अपॉन 6 इज इक्वल टू st बघा st ची व्हॅल्यू आहे इथे बघा पॉइंट 10 पर्यंत आलेले आहे पण कुठेही असं डिफिकल्ट टॉपिक नाहीये बघा हे st ची व्हॅल्यू काढण्यासाठी एवढ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या याने 9 स्टेप्स आले ते फक्त कशासाठी st फाइंड करण्यासाठी आता st फाइंड काढला की नाही हे फाइंड केलं ना आता आपल्याला हा पोर्शन काढायचा आहे pt फाइंड करायचं मग मला सांगा pt ही ट्रायंगलची हाईट आहे ना वो फॉर्म्युला वापरा हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3 अपॉन 2 इंटू साइड समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3 छेद 2 गुणिले बाजू बघा हाईट कोणती आहे pt हाईट आहे की इज इक्वल √3 अपॉन 2 इंटू साइड साइड कोणती घेतली pq घेतली म्हणजे pt ची व्हॅल्यू मिळाली इथे बघा st ची पण व्हॅल्यू मिळाली pt ची व्हॅल्यू मिळाली तुम्ही आता पायथागोरस थेरम वापरलात ना मग संपलं बघा हा ट्रायंगल घ्या ट्रायंगल PTS in triangle PTS angle T is equal to 90 degree okay by Pythagoras theorem Pythagoras theorem वापरलं कुणाचा स्क्वेअर येईल बघा PS square is equal to PT square plus ST square PS square is equal to PT square plus ST square PS फाइंड करायचं बघा PT ची व्हॅल्यू आपण मगाशी काढली बघा PT ची व्हॅल्यू √3 अपॉन 2pq √3 अपॉन 2pq इथं स्क्वेअर केलं प्लस st ची पण व्हॅल्यू काढली तुला pq अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर बघा इथेपर्यंत प्रॉब्लेम आहे का ps स्क्वेअर आहे तसं यांचं स्क्वेअर करा √3 चा स्क्वेअर फक्त 3 2 चा स्क्वेअर 4 pq स्क्वेअर प्लस pq स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर 36 फक्त स्क्वेअर केलेला आहे नेक्स्ट स्टेप जरा समजून घ्या एलसीएम काढलेला इक्वलंट डिनोमिनेटर केलेला आहे पण इथे काय केलं एलसीएम काढलं सोपं करण्यासाठी बघा कशा प्रकारे केलं मला सांगा इथे किती आहे 3 अपॉन 4 आहे इथे अपॉन 4 आहे आणि इथे अपॉन किती आहे 36 आहे एलसीएम काढण्यासाठी आपण एरवी काय करतो आहे का समजा एक क्वेश्चन असा असेल 3 अपॉन 4 प्लस इथे न्यूमरेटर कोण म्हणजे 1 असणार 1 अपॉन 36 आपल्याला इक्वल डिनोमिनेटर करायचं आहे जनरली आपण काय करतो पहिल्यांदा या दोघांचा मल्टिप्लाय करतो 36 आणि 4 चा मल्टिप्लाय करणार 144 बघा या दोघांचा मल्टिप्लाय केला 140 मग क्रॉस मल्टिप्लाय 36 ने 3 ला मल्टिप्लाय केलं 108 प्लस या 4 ने याला मल्टिप्लाय केलं 4 1 जा 4 बघा एवढे आणि मग यांची ऍडिशन केली तर 112 अपॉन 144 येणार आणि याला आपण 3 ने डिवाइड केलं तर बघा किती येतं बघा याला 3 ने डिवाइड 4 ने डिवाइड होतं का 3 ने बघा होतं का 3 ने डिवाइड केलं तर 3 4 जा 4 ने पण डिवाइड होतं का बघूया पण 4 3 जा 12 2 रिमेनिंग 4 6 जा 4 ने डिवाइड होतं बघा आणि याला 4 ने डिवाइड करा 4 2 जा 8 3 राहतील ना मग 38 होणार 4 8 जा किती येतील 32 वेळा 4 ने डिवाइड केलं इथे 28 आलं इथे 36 आलं इथे पण आलं तुम्हाला 28 आणि 36 आलं फक्त हे काय केलेलं आहे मल्टिप्लाय मोठा होतो म्हणून इझी काय केलं बघा ही एक मेथड ही रेग्युलर मेथड आहे इथे काय केलं सांगतो इथे आपण 4 आहे इथे आपण 36 आहे मला सांगा 4 च्या टेबल मध्ये 36 आहेत की नाही 4 च्या टेबल मध्ये 36 आहेत ना म्हणून या दोघांचा पण डिनोमिनेटर 36 घ्यायचा
इथे पण 4, इथे 36 आहे ना, 4च्या टेबलमध्ये 36 आहे म्हणून इथे 36 लिहायचं. मला सांगा इथे आहे 4, तुम्हाला पाहिजे किती 36 पाहिजे आहेत ना, मग याला कुणी मल्टिप्लाय केलं 36 आहे ना, 4च्या टेबलमध्ये 36 आहे की नाही, 4 9 जा 36, 4 9 36, म्हणून याला 9 ने याला गुणायचं, 9 ने याला मल्टिप्लाय करा, 9 3 जा 27 PQ² प्लस मला सांगा इथे अपॉन कोण आहे 36 आहे की नाही, मग याला मल्टिप्लाय कोणीच करायचं कारण ऑलरेडी 36 आहे, त्यामुळे इथे PQ² आहे. पुन्हा एकदा आहे ज्यांना लक्षात येत नाही ते इथे बघा, इथे डिनोमिनेटर 4 आहे, इथे किती आहे 36 आहे. आपण दोघांचा डिनोमिनेटर इक्वल करून 36 लिहिला. मग काय होतं माहिती याला जर आपण 36 करायचं म्हटलं, 4च्या टेबलमध्ये 36 आहे की नाही, मग 4 ला कुणी मल्टिप्लाय केलं की 36 येतं, 9 ने मल्टिप्लाय केलं की 36 येतं ना, म्हणून याला पण 9 ने मल्टिप्लाय करायचं. 9 3 जा 27, कळलं काय 27 कुठून आलंय, याला 9 ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथे 27. इथे ऑलरेडी 36 आहे म्हणून याला कुणीच मल्टिप्लाय करायचं नाही म्हणून PQ². ज्यांना जमत नसेल तर त्याने सिंपल मेथड बघा, हे ज्यांना जमत नसेल तर काय करायचं सांगितलं, 36 आणि 4चा मल्टिप्लाय, हीच मेथड आपल्याला 36 आणि 4चा मल्टिप्लाय केला 144 येणार, नंतर क्रॉस मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय केलं 100, याने याला मल्टिप्लाय केलं 4, नंतर पुढची स्टेप बघा, या दोघांची ऍडिशन करणार 112 येणार, इथे 144 आलं, इथे पुन्हा डिवाइड करावं लागतं, याला आणि याला 4 ने डिवाइड करावं लागतं, म्हणून 1-2 स्टेप्स वाढतात म्हणून हे कमी करण्यासाठी इथे दाखवलेलं आहे. बघा मग आता सांगा 27 PQ² आणि 1 PQ², किती येणार 28 PQ² अपॉन 36, तिकडे पण तेवढं जायचं बघा 28 अपॉन 36 आलं का, आणि मग 28 आणि 36 ला 4 ने डिवाइड करा, 4 7 जा 28, 4 9 जा 36, फक्त लास्ट स्टेप बघा 9 अपॉन आहेत की नाही, ते इकडे गेल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय होत का बघा, 9 PS² इज इक्वल टू 7 PQ². बघा प्रूव्ह काय करायचं होतं बघा, 9 PS² इज इक्वल टू 7 PQ², हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. बघा मग कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे कळत नसेल तर बघा. ओके.